हाय, मी अनुया फीड्समध्ये तुमचं स्वागत. प्रत्येकाला पडणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे उद्या ब्रेकफास्टला काय. आजची ही आपली जी रेसिपी आहे तो तुमचा प्रश्न पटकन सोडवणार आहे. ती म्हणजे बेसनपोळी. ही बेसनपोळी पौष्टिक पण आहे, टेस्टी आहे आणि पोटभरीची तर आहेच आहे. त्यामुळे मुलांनाही अतिशय आवडते. तर करूया सुरुवात. चला. बेसनपोळीसाठी लागणारं साहित्य आहे कणिक म्हणजे गव्हाचं पीठ, बेसन, डाळीचं पीठ, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, बारीक करून घेतलेला दाण्याचा कूट, धणे-जिरे पावडर, लसूण, कांदा बारीक चिरलेला, मीठ आणि तेल. बेसनपोळीसाठी आपण इथे कणिक ही मळून घेऊयात. थोडं मीठ टाकते, थोडं तेल, 1.5 कप कणिक घेतली. थोडं थोडं पाणी टाकून अशी मळायची. आता आपण बेसनपोळीचं स्टफिंग करून घेतोय. ह्याला थोडं तेल आपण जास्त टाकतोय, म्हणजे 1-2 चमचे, कारण आपण डाळीचं पीठ चांगलं भाजून घेणार आहोत. आता ह्यात मी बारीक चिरलेला लसूण टाकते, त्यावर अर्धा कांदा बारीक चिरलेला. छान कांदा इथे आपला असा गुलाबी झालाय. आता आपण ह्याच्यात 1 कप डाळीचं पीठ टाकून घेऊया. हे बेसन इथे छान भाजून घ्यायचं, असं खमंग भाजायचं अगदी. हे बरं का, बेसनमध्ये प्रोटीन्स पण असतात, फायबरस आहे. मी तुम्हाला म्हटलं तसं पौष्टिक आहे सगळ्याच दृष्टीने. जरा मुलांच्या पोटात असं केलं की बरं असतं. पौष्टिक गोष्टी आजकाल जरा कमीच झाल्यात ना. चला, आता आपलं पीठ छान गुलाबी भाजून झालं आहे. आता आपण त्यात टाकूयात पाव चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे-जिरे पावडर, मीठ चवीनुसार आणि अगदी बारीक, म्हणजे आपण जो दाण्याचा कूट करतो तोही परत आणखीन बारीक करून घ्यायचा, असा हा दाण्याचा कूट. आता ह्याला जरा आपण पाण्याचा हापका मारणार आहोत शिजायपुरता, आणि ह्याच्यावर आपण बारीक गॅस करून झाकण ठेवायचं. छान आपलं स्टफिंग इथे मस्त झालं आहे. आपण ह्याला वरून अशी छान कोथिंबीर टाकून घेऊया. आता हे मी इथे काढून घेते. चला, आपण आता इथे ही आपली बेसनपोळी भाजून घेऊयात. बेसला थोडंसं आपण तेल लावूयात. आपण जसं पुरणपोळीला भरतो तसं हे सारण ह्याच्यात भरायचं. ही पोळी जरा अशी जाडच राहू द्यायची, म्हणजे थोडंसं खाल्ल्यानंतर पोटाला पण कसं असं दबदबीत पाहिजे ना जरा. आपण इथे तेल टाकतोय, पण मुलांना हवं असेल तर थोडं बटर वगैरे टाकलं की ते आवडीने खातात. बेसनपोळी आपली इथे तयार आहे. ब्रेकफास्टला चला. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा. लाईक करा, शेअर करा आणि अनुया फीड्सला सबस्क्राईब करा.